नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बुधवारी सकाळी बारामती झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजितदादा आपली सर्व कामे उरकून सकाळी 8:10 मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी 8:46 त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाल्याचं दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या 4 सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी सकाळी विमान निघालं होतं. या दरम्यान लँडिंग दरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचाच मृत्यू झाला. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर आता महाराष्ट्रातल्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली. अनेक प्रतिक्रियाही उमटू लागल्यात. पाहुयात. म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, मी पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. अजितदादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण अत्यंत वेदनादायक पण आहे. महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे. एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली. अजितदादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक कशा पद्धतीने प्रशासनावर
त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती. एक कर्तृत्ववान, दिलखुलास, रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेलाय. खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा. किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल. मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे, नसेल होणार तर नाही म्हणायचे. असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमदं असं नेतृत्व आज आपल्यामधनं गेलंय. आत्ताच राजस्थानमध्ये माझं आगमन झालं आणि विमानातनं उतरतानाच भ्रमणध्वनीवरनं लीडर धडाडीचे महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता कानावर पडली. एका शब्दात त्यांचं वर्णन करायचं असेल तर निडर. कुठलाही निर्णय मनाशी घेतल्यानंतर परिणामांची चिंता न करता त्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची हतोटी होती. त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे राजकारणातल्या जी एक अशी बनलेली जी काही मोल्ड असतो त्याच्या बाहेरचं अजित पवार ते पारंपरिक पद्धतींवर फार विचार करत नसत. मी 1990 सालापासून त्यांच्याबरोबर आहे. अर्थात मधला काही काळ जी परिस्थिती होती त्याच्यातनं आम्ही गेलो, पण तरी आपलेपणा कधी हरवला नाही. मला वाटतं की आज महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावलाय. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. दादा फार लवकर गेले. महाराष्ट्रातील राजकारणातील वक्तशीरपणा आणि जर काम होत असेल तर हो म्हणणारे, नाही होत असेल तर नाही म्हणणारे, प्रत्येक गोष्टीत कायदा कानून याचा योग्य तो वापर झाला पाहिजे अशा विचारांचे फार कमी नेते या देशात आहेत. त्यातले दादा एक होते. दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं. स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता आणि महाराष्ट्राच्या बजेटला आकार देणारा आणि डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणारा असा नेता या महाराष्ट्राने गमावलेला आहे. मुंब्र्यातून महात्मा गांधींनी प्रवास केलाय. ज्या मुंब्र्याला गांधीजींचे पाय लागले तिथे लढाईची गोष्ट करणं योग्य नाही. जर घाबरत असतो तर लढलोच नसतो. माझी लढाई ही विचारधारेची आहे असं प्रतिपादन आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. दरम्यान या सभेपूर्वी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे मुंब्रा शहराच्या प्रवेशद्वारापासून म्हणजेच एम गेटपासून जोरदार स्वागत करण्यात आले. मुंब्रा कौसा भागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 नगरसेवक निवडून आलेत. या 10 नगरसेवकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा शहरात प्रवेश करताच मुंब्रा स्टेशन, संजय नगर, तन्वर नगर, शिमला पार्क आदी ठिकाणी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलंय. याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते तथा गटनेते शानू पठाण, मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, माजी नगरसेवक उपस्थित होते. विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मुंबईतले नागरिक, पत्रकार मित्रांनो आणि मोठ्या संख्येने टीव्हीवरती हा सगळा कार्यक्रम बघत असलेल्या माझ्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना, गेले 8-10 दिवस मुंबईची खूप चर्चा चालू.
मला स्वातंत्र्यानंतरचं एक गाणं आठवतं. मला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक गाणं आठवतं. हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. ये देश की जगह मुमरा. हम लाए तूफान से कश्ती निकाल के, इस मुमरा को रखना मेरे बच्चों संभाल के. इस मुमरा को हमेशा बदनाम किया गया. कभी आरडीएक्स के नाम से बदनाम किया गया, कभी बम ब्लास्ट के नाम से बदनाम किया गया, कभी गुलशन कुमार के मौत के बाद यहां से मासूम लोगों को उठाया गया. पूछने वाला कोई नहीं था. इस शहर को जब बदनामी का दाग लगा तब मेरे भाई ने 120 रुपए में रूम बेची है. आज मेरे भाई इसी शहर में 8 और 9 हजार रुपए के नीचे, स्क्वायर फीट के नीचे घर नहीं बेचे जाते. जब रियल एस्टेट का भाव बढ़ता है तो इसका सीधा मतलब निकलता है कि इंफ्रास्ट्रक्चर अच्छा हो रहा है. ये शहर में ऐसे रास्ते बनेंगे, ये शहर में 24 घंटे बिजलियां रहेगी, ये शहर में इतनी अमन और शांति रहेगी. ये तो एक जमाने में सपना लगा करता था. और मुझे ये जंग वगैरह की बातें शमीम में अच्छी नहीं लगती. शायद महाराष्ट्र में मुमरा में रहने वाले लोगों को मालूम नहीं है कि यही वो रास्ता है जिस रास्ते से अपने गाड़ी में बैठ के महात्मा गांधी गए थे और जाते जाते कौसा मस्जिद में खड़े होकर रुक के वहां के इमाम साहब के साथ चाय पिए थे. कौन गए थे? महात्मा गांधी. सो जो शहर में महात्मा गांधी के पैर लगे हैं, उनका साया जिस गली से गया है, उसमें जंग नहीं, सिर्फ अमन की बात होगी, जंग की बात नहीं. ठाण्याच्या कळवा परिसरातील विटावा येथील रहिवासी पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचं आज सकाळी एका दुःखद विमान अपघातात निधन झालं. विदीप जाधव हे मुंबई पोलिसांचे 2009च्या बॅचचे कर्मचारी होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक म्हणून पीएसओ कर्तव्य बजावत होते. अजित पवारांसोबत असलेले विदीप जाधव यांनाही अपघातात आपला प्राण गमवावा लागलाय. विदीप जाधव हे त्यांच्या परिसरात एक मैत्रीपूर्ण आणि सहज स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. शेजारी सांगतात की ते त्यांना गेल्या 27 वर्षांपासून ओळखत होते आणि ते नेहमीच मुलांशी प्रेमळ होते. त्यांच्या वागणुकीचे आणि मदतगार स्वभावाचे सर्वजण कौतुक करतात. या दुःखद अपघाताने संपूर्ण विटावा ठाणा परिसरात शोककळा पसरली आहे. विदीप जाधव हे गेल्या 27 वर्ष इथे वास्तव्यास होते. इथे अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी मिळून राहणारा स्वभाव त्यांचा होता. सोसायटीमधील सर्व नागरिक असतील किंवा इथल्या परिसरातील मुलं असतील त्यांच्याशी हसत खेळत असायचे. आणि आज सकाळी जेव्हा आम्ही तुमच्या प्रसार माध्यमांच्या बातमी बघितली तेव्हा राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमानाचा अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये विदीप जाधव आणि अजितदादा यांचा मृत्यू झालाय. तर आम्हा सूर्यनगर वासियांसाठी विटावासियांशी दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे. त्याच्यानंतर घटना कळल्यानंतर त्यांची आई इथे घरी होती. सर्व आजूबाजूच्या परिसरातील आमच्या महिला असतील, बंधू असतील, त्यांना भेटायला आले, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आता ते सर्व त्यांच्या बारामतीकडे रवाना झालेले आहेत. परंतु सर्व विटावा सूर्यनगर वासी असतील किंवा श्रीकृष्ण विहार वासी चाळीतील आमचे सोसायटीचे सर्व सभासद असतील हे त्यांच्या सोबत आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.